तेल छानपैकी गरम झालेले. पहा किती मस्त फुलले आहेत मंडळी आणि चवीला पण एकदम अशा भारी झालेले. पहा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने केलेला बटाटा आणि साबुदाण्याच्या चकल्या. आम्ही हे साबुदाणा भिजू घातलेले. तर हे साबुदाणा नाही का मी थोडासा गरम पाण्यात भिजू घातलेले कारण हे लवकर भिजते म्हणून. सकाळी पहाटे 5-5:30ला भिजू घातलेलं आहे. तर हे सगळं 2 किलो साबुदाणा आहे. हे बघा बटाटे घातलेले. तर आपण 2 किलो साबुदाणा घेतला ना तर 2 किलो साबुदाण्यासाठी मी हे 4 किलो बटाटे इथं पहाटे 6ला उकडायला घातलेली इथं. तर हे पहा मस्त पैकी उकडली की. तर हे छानपैकी बटाटे उकडलेले. अरे वा मस्त झाले. तर मंडळी याचं प्रमाण आहे 2 किलो साबुदाण्याला 4 किलो बटाटे लागतात. ह्याची आपल्याला चकली बनवायची. तर आपण मस्तपैकी बटाटे उकडलेले. तर आता याला मी काय करणार आहे पातेलं खाली उतरून एकदम थंड बटाटे झाल्याच्या नंतर याला सोलून काढणार आहे. आता पहा हे खाली उतरले. पहा एकदम छानपैकी पहा किती मस्त उकडलेले. तर आता हे काय करणार आहे टोपल्यात काढून मस्त याला थंड करायचे आणि नंतर मग याला याची साल काढायची. बटाटे मस्तपैकी एकदम थंड झालेले आणि इकडे पहा सोलणं पण चालू आहे. तर आता हे पूर्ण असे सोलून घ्यायचे. बटाट्याचा केस पूर्ण या पूर्णाच्या चाळणीतून काढणं झालेले आणि हे पाय साबण आपण मस्त भिजलेले. मी थोडासा गाळ केला होता जास्त पाणी घेऊन. तर चला तर आता हे बटाट्याचा केस पूर्ण या पातेल्यात ओतून घेतला कारण याच्यामध्ये दाटतंय. आता याच्यामध्ये पूर्ण मिक्स करता येते आणि आता याच्यामध्ये साबुदाणा पण मी काढून घेणार आहे. चला आता साबुदाणा पण हे भिजलेला याच्यात काढून घ्यायचा. आता एक जीव करायचं मिक्स करायचं पूर्ण. तर पहा हे साबुदाणा आणि बटाट्याचा किस पूर्ण मी असं एक जीव करून घेतलेला आहे. पर बुडापासून पूर्ण हलवून घेतलेलं आहे. तर आता याच्यात तिखट आणि मीठ टाकायचं. तर तिखट मंडळी हिरवी मिरची पण तुम्ही ठेसून टाकू शकता किंवा लाल तिखट पण टाकू शकता. तर मी लाल तिखट थोडंसं टाकणार आहे आणि मिरची पावडर टाकणार आहे कारण लाल तिखट जर जास्त टाकलं ना तर चकली तळताना करपते म्हणून मी थोडं ते आणि थोडे मिरेपूड टाकणार आहे. आणि हे शेंदी लोण मीठ आहे. तर उपवासाला शेंदी लोण मीठ चालतं ना तर त्यामुळे शेंदी लोण मीठ पण याच्यात घालणार आहे. तर हे शेंदी लोण मीठ बी चवीनुसार घालणार आहे म्हणजे जास्त खरट पण होऊ नये आणि एकदम आळणी पण होऊ नये असं घालणार आहे. आणि हे पाहिजे मिरेची पावडर आहे. मिरे बारीक करून घरीच मी पावडर तयार केली होती कारण मिरे तिखट असतात ना ते थोडीशी मिरेपूड टाकणार आहे. आणि मिरेपूड कशी उपवासाला पण चालते तर लाल तिखट टाकायची जास्त नाही. आता हे पूर्ण एक जीव करून घ्या. आता हे पूर्ण मिक्स केलेले याच्यात तिखट मीठ मिरे पावडर सगळं मिरेची पोडी सगळं मिक्स झालेले एक जीव. तर चला तर आता उशीर झालेला अगोदरच आम्ही काय करणार आहे आता ह्याची चकली करायची ना. तर या आमच्या हॉटेलच्या पार्सलच्या कॅरी बॅग आहेत बघा. या पार्सलच्या पिशव्या आहेत या आम्हाला खाली ठेवली. ह्या अशा पार्सलच्या पिशव्या आहेत या. तर आता ह्या सगळ्या मुली मी बोलवल्या. तुम्ही हात धुतलेत ना स्वच्छ. आता प्रत्येक मुलींना मी असं हे असं थोडस इथं छिद्र पाडायचं. हे पास कोपऱ्यात छिद्र पाडून हे पास आणि यांना भरून देणार आहे आणि सगळे असं करणार आहे. चला मग पूर्ण आता लागू कामाला आपण. हे पाय असं भरायचं याच्यामध्ये. बस नाही एवढं पूर्ण चांगलं करा व्यवस्थित. गोल आल्या पाहिजे बरं का सगळ्यांच्या. सई आता हे मी भरले ना योग्य असं पिळा घातलेला आणि योग्य आता असं करायचं. हे आलं का नाही असं करायचं. चाल दरी तुझं असं छान घाला. हे पाहिजे असे घालायचे कारण आम्ही सावलीला बसून करायला होतो आणि नंतर उन्हाला ठेवणार आहेत. ह्या पा असे घालायचे प्रत्येक. ह्या पा अशा मस्त. आता हे काय करायचं पूर्ण सावलीला घालून मग नंतर उन्हाला नेऊन ठेवायचं. किती भारी झाले पा असे. आणि आता हे असेच सगळे करून घेणार. आता हे चला घालणं झालं आता उन्हाला ठेवायचं का.
आता हे ठेवा लागलं उन्हाला. हे का उरलेलं याच्यात. पण बटाटा साबुदाण्याच्या चकल्या केल्या होत्या ना, तर ह्या पहा अशा इतक्या मस्त झाल्या त्या. फक्त 3 उन्हातच वाळल्या 3 दिवसात. तर ह्या पहा एकदम छान झाले. तर चला म्हणलं डब्यात भरण्याच्या अगोदर तुम्हाला थोडेसे 1-2 तळून दाखवतो. गायत्री थोडस तळून दाखव बरं. एकदम चवदार आहे आज. आणि मंडळी आज संकष्ट चतुर्थी आहे, आज उपवास पण असतात. तर म्हणलं चला थोडस तुम्हाला उपवासाला पण होते आणि तुम्हाला तळून पण दाखवा म्हणून. तेल छानपैकी गरम झालेले. पहा किती मस्त फुलले आहेत मंडळी आणि चवीला पण एकदम अशा भारी झालेले. पहा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने केलेल्या बटाटा आणि साबुदाण्याच्या चकल्या आवडल्या जरूर आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण करून बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.